नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नाशिकचे 2023-24 ची सर्वसाधारण सभा संपन्न. नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नाशिकची 62वी वार्षिक सर्वसाधारण सभा वर्ष 2023-24 परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालीमार नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी लोकसभाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर मुरलीधर भगरे सर, उपशिक्षक तसेच कन्या विद्यालय पिंपळगाव बसवंत व निफाड SNDT अँड NT सोसायटीचे कार्याध्यक्ष संचालक हे उपस्थित होते. सभेच्या आधी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांना शाल व गुलाब पुष्प देऊन संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी सभेमध्ये गेल्या वर्षभरातील सोसायटीला झालेला नफा तोटा आणि आजपर्यंत शैक्षणिक संस्थेच्या सभासदांना दिलेलं कर्ज, शिक्षकांच्या अडचणी आणि त्यांना सोसायटीतर्फे मिळणारे लाभ या सर्व विषयांवर चर्चा करून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात आले. सोसायटीची 62वी सर्वसाधारण सभा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे कार्यवाह मंगेश पोपटराव सूर्यवंशी, उपाध्यक्ष भारती शिवाजी पाटील भदाने, अध्यक्ष बाळासाहेब विष्णू ढोबळे पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक सभासद सदस्य, संचालक यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 62व्या सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. माननीय संचालक मंडळ, कारण सगळ्यांची नावं घेतली पाहिजे आणि त्यांची घेतली पाहिजे आणि तुमची पण घेतली पाहिजे, अशी सगळी तोलामोलाची सर्व शिक्षक बंधू भगिनी, आज वार्षिक सर्वसाधारण सभा होते. आता मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला तुम्ही सगळ्यांनी संधी दिली म्हणून स्वीकृत संचालक म्हणून त्या ठिकाणी बसलो होतो आणि आता मला मध्यभागी बसवलं. मीच त्यांना सांगितलं म्हणजे ज्या ज्या इच्छा खाली घ्या ना माझ्या मनामध्ये आल्या असतील, मी फार इच्छा जरी मनात आल्या तर कधीच दाखवल्या नाही, परंतु माझे जे स्वप्न होते ते स्वप्न साकार करण्यामध्ये निरगुडे सर असतील किंवा तुम्ही सगळ्यांनी मदत केली म्हणून मला आज खासदार म्हणून जाता आलं आणि त्या ठिकाणी बसता आलं. मी त्यांना म्हटलं मला आज अध्यक्ष झाल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, आजपर्यंत शिक्षकांचा आमदार झाला परंतु शिक्षकांचा खासदार म्हणून आपल्याकडे तरी कोणी झालं नाही किंवा झाले असतील, पण एक सर्वसामान्य तुमच्यातला मी. आणि खरंच आपण सगळे शिक्षक स्वप्न सुद्धा बघू शकत नाही, कारण प्रचंड वारसा असणारी मंडळी राजकारणामध्ये आहेत, परंतु त्याला छेद देण्याचं काम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने करून दाखवलं. म्हणजे पैसा हा फॅक्टर महत्वाचा नसून माणूस किंवा एक सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा खासदार होऊ शकतो हे महाराष्ट्रभर आदरणीय पवार साहेब किंवा आदरणीय जयंत पाटील सांगताय. हा माझा सन्मान नसून हा तुमच्या सगळ्यांचा सन्मान आहे असं मी समजतो. कारण एका बाजूला ही निवडणूक शेतकऱ्यांनी हातात घेतली आणि दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातून मला फोन आले आपल्या शिक्षक बांधवांचे. जेवढे तुम्ही सगळे आहात कार्यरत आहात तर ती सगळीच मंडळी भेटल्यानंतर सांगायची, परंतु रिटायर मंडळी सुद्धा फोन करून सांगायची किंवा मी प्रचाराच्या निमित्ताने जायचो त्या ठिकाणी स्वतः पुढे येऊन सांगायचे की मी सेवानिवृत्त शिक्षक आहे, मी आमका आहे, मी तमका आहे. अगदी या पद्धतीने स्वतःहून म्हणजे या निवडणुकीमध्ये सामोरे जात होते किंवा प्रत्येक जण ही निवडणूक स्वतः उमेदवार आहे असं समजून या निवडणुकीकडे प्रत्येकाने बघितलं. आणि म्हणून म्हणजे जे 48 महाराष्ट्रात निवडून आले ना त्यापैकी सगळ्यात कमी खर्चामध्ये कोण निवडून आला असेल तर भगरे सर निवडून आले. आणि हे तुम्ही करून दाखवलं. तुम्ही नुसतं मतदान दिलं नाही तर मला तुम्ही या निवडणुकीमध्ये तन मन धनाने सगळ्यांनी म्हणजे सहभागी झाले. डायरेक्टर मंडळी आहे, तुम्ही सगळ्या शिक्षकांनी जिथं जिथं वर्गणी काढून देता येईल त्यांनी वर्गणी काढून दिली किंवा स्वतःच्या गाड्या घेऊन फिरले. म्हणजे मला असं एकदाही निवडणुकीमध्ये जाणवलं नाही की कोणी
पैशाची अपेक्षा केली किंवा सर गाडी द्या, प्रत्येकाने स्वतः मार्केट सर आहे ही सगळी मंडळी, म्हणजे त्यांचं नाव नाही परंतु ते बिचारे इथून मोटरसायकलवर यायचे तिकडे, आम्ही सांगायचं की मोटरसायकलवर येऊ नका म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेतला म्हणून हे शक्य झालं. तुम्हाला म्हणजे म्हणणार नाही मी, तुमचे शिक्षक पतसंस्थेची ही 62वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. या सभेचा अहवाल 15 दिवसापूर्वी सर्व सभासदांपर्यंत पोहोचवण्यात आला आणि तो अहवाल गेल्यानंतर त्या अहवालामधील जे काही 23 ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक हे सवर चर्चेसाठी ठेवण्यात आले आणि त्या अहवालानुसार त्या आपल्या पत्रकानुसार यावर साधक बाधक चर्चा करून सर्व सन्माननीय सभासदांनी या सभेमध्ये भाग घेऊन त्यांची काही प्रश्न होते त्या या ठिकाणी मांडण्यात आली. त्या प्रश्नांना आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी त्यांना उत्तर, त्यांच्या मनाचं समाधान होईपर्यंत ही सभा चालवण्यात आली आणि त्यांना सर्वांना त्यांच्या ज्या शंका होत्या शंकाचं निरसन या ठिकाणी या सभेत करण्यात आलं. आज या ठिकाणी जो काही निर्णय झाला तो सर्व सभासदांच्या संमतीने या ठिकाणी सर्व निर्णय घेण्यात आले. यामध्ये आज विषय क्रमांक 1 ते 14 विषय होते. हे सर्व विषय या ठिकाणी सर्व सभासदांनी बहुमताने त्या ठिकाणी या विषयांना मंजुरी दिली आहे. आज ही सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज जवळजवळ सकाळी 11-11:30 वाजता ही सभा सुरू झाली आणि आज ती सभा 2:15 वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व सभासदांच्या संमतीने या ठिकाणी चालवण्यात आली. आज जवळजवळ 4 तास ही सभा चालली आणि या सभेमध्ये त्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत या ठिकाणी सभा आमच्या संचालक मंडळाच्या वतीने चालू ठेवून आणि त्यांचे जे काही शंका होत्या त्या सगळ्या शंकांचं निरसन या ठिकाणी करण्यात आलं आहे. आज नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई कोऑपरेटिव्ह सोसायटीची 62वी वार्षिक सर्वसाधारण सभा पसा नाट्यगृह येथे संपन्न झाली. सदर सभेसाठी शिक्षकांमधील आपले जे काही लाडके नेते आहेत भास्करराव बगरे सर यांची खासदार म्हणून नियुक्ती झाली. सर्वप्रथम आपण त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जे काही सभासद उपस्थित होते त्यांचे आभार मानण्यात आले आणि सभासदांच्या हितासाठी जे काही विषय होते ते सर्व सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मंजूर करण्यात आले. मात्र ज्या सभासदांचं कर्ज थकीत आहे असे ज्या सभासदांवर कारवाई झालेली आहे या सभासदांचं वरती जी जामीनदारावरती जी काही कारवाई केली जाते तर त्या विषयावरती खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करून त्याविषयी जो काही निर्णय घेण्यात येईल तो संचालक मंडळाने एकमुखाने सर्वसंमतीने योग्य असा निर्णय घ्यावा असं सर्व सभागृहातील सभासदांनी त्यांना अधिकार देण्यात आले. एकंदरीत जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती माननीय अध्यक्ष श्री बाळासाहेब विष्णू ढोबळे, उपाध्यक्ष माननीय भारतीताई पाटील, त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ यांच्या अथक परिश्रमाने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होऊन सर्व सभासदांच्या हिताचे जे काही निर्णय आहेत ते यामध्ये घेण्यात आले व ते पूर्णपणे मंजूर करण्यात आले. त्याच पद्धतीने सुरगाणा येथे नवीन शाखा मंजुरी म्हणजे सुरू करण्यासाठी सभासदांनी एकमताने ठराव करून त्याला मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर चांदवड, देवळा या ठिकाणी ज्या काही नवीन शाखा घ्यायच्या नांदगाव तर त्या दिंडोरी या सर्व शाखा घेण्यासाठी या ठिकाणी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. यथाअवकाश सहकार खात्याची परवानगी घेऊन जे काही ठराव मंजूर करण्यात आले आहे त्यावरती योग्य अशी कार्यवाही करण्यात येईल आणि सभासदांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असा आज सर्व संचालक मंडळातर्फे माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने सभासदांना ग्वाही दिली आणि एकंदरीत सर्व सभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झालेली आहे. सपनों से हर घर सजाएंगे, क्रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे, प्लास्टिक हाउसहोल्ड लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे. सोनी गिफ्ट्स, शालीमार, नासिक.